भटके विमुक्त दिवस जळगाव शहरात उत्साहात साजरा करण्यात आला। तत्पूर्वी वासुदेव जोशी गोंधळी समाजातर्फे वासुदेवाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले। शासनातर्फे केसी अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले। यावेळी आयोजित कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन सहाय्यक संचालक मागासवर्गीय कल्याण योजना योगेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। प्रसंगी सदाशिव वेडे जोशी, प्राध्यापक बावणे सर, प्राध्यापक विजय लोहार, पंचायत समिती सदस्य राजेश राठोड, आनंदा फकीरा जोशी, किरण मोरकर, अनिल जोशी, रवींद्र रणदिवे, श्री काळे आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक बावणे यांनी केले। भटक्या विमुक्तांचा काल आज उद्याबाबत त्यांनी विवेचन केले। शासनाच्या योजनांची विस्तृत माहिती दिली। भटके विमुक्त दिवस कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका त्यांनी यावेळी विशद केली। त्यासाठी महाराष्ट्र शासनाचे मनपूर्वक अभिनंदन व आभार करतो। अनेक वर्षापासून भटके विमुक्त समाज व संस्थांची ही मागणी होती, परंतु मागील 72 वर्षापासून वंचित व उपेक्षित समाजाच्या या मागणीला शासनाने आता दखल घेतली आहे। महाराष्ट्रातील महायुती शासन दरम्यान जिल्ह्यातील नगरदेवळा येथील शाहीर शिवाजीराव पाटील यांनी अहिल्याबाई होळकर व भटक्या विमुक्तांच्या जीवनाचे कथन करणारा पोवाडा सादर केला, तर विनोद ढगे यांनी शिवरायांना मानाचा मुजरा करणारा पोवाडा सादर केला। यावेळी शाहीर शिवाजीराव पाटील यांचा योगेश पाटील सर्व मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला। छत्रपती शिवराय तुम्ही मानाचा मुकरा। यावेळी पंचायत समिती सदस्य राजेश राठोड यांनी अमोल मार्गदर्शन केले। आपल्याला समाजाचा संपूर्ण इतिहास थोड्या वेळेत का असेना परंतु आपल्या समोर मांडला। सन्माननीय शाहीर शिवाजीरावजी पाटील माझे गेल्या 12 वर्षापासूनचे मित्र आदरणीय विनोदजी ढगे यांनीही आपल्या कलेतून दरम्यान भटके विमुक्त महासंघातर्फे योगेश पाटील सर यांचा हृदय सत्कार करण्यात आला। उपस्थितांचे आभार अमोल कुलकर्णी यांनी मानले। असलेले श्री राठोड साहेब यांचे प्रथम मी आभार मानतो। असे आयोजन करणारे आमचे सहसंचालक योगेश पाटील सर आणि आमचे सर्व सहकारी यांचेही मी आभार व्यक्त करतो। कोणाचे नाव अनावधानाने राहून गेला असेल तर क्षमस्व आणि सर्वांचे पुन्हा एकदा मी मनपूर्वक आभार करतो।
यावेळी योगेश पाटील सर काय सांगाल आज व प्राध्यापक विजय लोहार सर यांनी महाराष्ट्र आपली शासनातर्फे आज पहिल्यांदाच भटके विमुक्त दिवस साजरा केला जातो आहे संपूर्ण राज्यभर. त्याचाच एक भाग म्हणून आज जळगावमध्ये पण कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमामध्ये जे गुणवान विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार करण्यात आला. भटके विमुक्त समाजाचा काही इतिहास होता, इतिहासाचं विवेचन केलं प्राध्यापक बावणे यांनी. त्याचबरोबर ज्येष्ठ आणि माजी जिल्हा परिषद सभापती समाज कल्याण राजूभाऊ राठोड हे होते, त्यांनी मार्गदर्शन केलं आणि विविध समाजाचे घटक याच्यामध्ये मोठ्या संख्येने यांनी सहभाग नोंदवला. त्याबद्दल मला खूप आनंद आहे आणि सर्वांना आमच्या शासनाच्या योजना, शासनाची पुस्तिका सर्व उपस्थितांना पोचवता आली आणि जळगावमध्ये अशा पद्धतीने आम्ही चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये जल्लोषात हा दिवस साजरा केलेला आहे. तरी सर्व समाज बांधवांना भटके विमुक्त दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सर काय सांगाल आज भटके विमुक्त दिवसाबद्दल? आज महाराष्ट्र शासनाने भटके विमुक्त या जाती जमातीच्या गौरवाचा दिवस म्हणून घोषित केलेला आहे. त्यानिमित्तानं आपल्या जळगाव येथील समाज कल्याण विभागाच्या वतीने जो एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला, या कार्यक्रमामध्ये भटके विमुक्त समाजातील समाज घटक जे जळगावमध्ये राहतात या समाज घटकांचे प्रतिनिधी, विशेष म्हणजे त्यांचे विद्यार्थी, त्यांच्या महिला, त्यांचे माणसं आणि या कार्यक्रमाचा त्यांनी लाभ घेतला. या कार्यक्रमामध्ये झालेल्या वेगवेगळ्या प्रबोधनाच्या व्याख्यानाचा त्यांच्यावरती निश्चित परिणाम होईल आणि त्यांच्या विकासासाठी ज्या योजना शासनाने दिलेल्या आहेत त्या योजनांचा परिचय देखील त्यांना या निमित्ताने झालेला आहे आणि निश्चितच त्या योजनांचा लाभ घेऊन भटकेमुक्त समाज हा आपला विकास करेल यामध्ये तीन मात्र शंका नाही. धन्यवाद. थँक्यू सर. प्रसंगी ग्रामीण भागातून आलेल्या शालेय विद्यार्थ्यांनी बहारदार असे बंजारा नृत्य, धनगर नृत्य सादर केले. यावेळी उपस्थितांनी या छोट्या कलावंतांचे कौतुक केले. सर तसंच थांबा हा पण एक ग्रुप घेऊन घ्या लगेच. यासह आपल्या जिव्हाळ्याच्या बातम्या ऐकण्यासाठी जोगवा जळगाव या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.